मिरजेत सासनकाठीची गुढी उभारून ज्योतिबा यात्रेचा बिगुल, अनेक पिढ्यांची परंपरा उत्साहात साजरी। हिंदू संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा सण असलेला गुढीपाडवा आज मिरज शहरात मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात आला। घरोघरी गुढ्या उभारून नववर्षाचे स्वागत होत असतानाच मिरजेतील ज्योतिबाच्या मानकऱ्यांनी सासनकाठीची गुढी उभारून आगामी ज्योतिबा यात्रेच्या तयारीला अधिकृत सुरुवात केली आहे। पिढ्यानपिढ्यांची परंपरा अखंड मिरजेतील ज्योतिबा देवस्थानच्या मानकऱ्यांकडे अनेक वर्षांपासून सासनकाठीची परंपरा आहे। गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या सासनकाठीला गुढीच्या स्वरूपात उभारलं जातं। चैत्र पौर्णिमेला वाडी ज्योतिबा डोंगर येथे होणाऱ्या मुख्य यात्रेसाठी ही सासनकाठी सज्ज केली जाते। आज पहाटे पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि चांगभल्याच्या जयघोषात सासनकाठीचे विधिवत पूजन करण्यात आले। भक्ती आणि उत्साहाचा संगम आजच्या पूजनाबद्दल अधिक माहिती देताना मानकरी यांनी म्हटलं आहे की ही परंपरा आमच्याकडे अनेक पिढ्यांपासून चालत आली आहे। गुढीपाडव्याला सासनकाठी उभारणे ही आमच्यासाठी केवळ सण नसून ज्योतिबाच्या यात्रेची ती नांदी असते। या दिवशी सासनकाठीला नवे वस्त्र, फुलांचे हार आणि मानाचा तुरा अर्पण करून तिची पूजा केली जाते। गुढीपाडव्यानिमित्त मिरज शहरातील बाजारपेठेत मोठी उलाढाल पाहायला मिळाली। पहाटेपासूनच नागरिकांनी घरासमोर रांगोळी काढून आणि उंच गुढ्या उभारून नववर्षाचे स्वागत केले। मात्र सासनकाठीच्या या विशेष पूजनाने शहरात धार्मिक आणि सांस्कृतिक चैतन्याचे वेगळेच वातावरण पाहायला मिळाले। ज्योतिबाचं महात्म्य म्हणजे चैत्र महिन्याच्या पाडव्याला ज्योतिबाची काठी उभारली जाते। ज्योतिबाची काठीमध्ये पौगंड ऋषीच्या पोटी ज्योतिबारायाचा जन्म झाला। ज्योती स्वरूपात का झाला तर महालक्ष्मीनं शंकराला साकडं घातलं होतं की रत्नासुरानं कोल्हापूरच्या नगरीमध्ये थैमान घातला होता आणि त्याचा बंदोबस्त करण्यासाठी महालक्ष्मीनं शंकराला वरदान मागितलं होतं, तपस्या केली होती आणि शंकरांना पावन होऊन ज्योती स्वरूपात ज्योतिर्लिंगाची ज्योतिर्लिंगाला स्थापन केलं होतं आणि ज्योतिबारायानं रत्नासुराचा वध केला होता। ही काठी म्हणजे रत्नासुर आहे आणि रत्नासुराच्या मस्तकावर पाय ठेवून ज्योतिर्लिंग उभारलेले आहेत। रत्नासुर मारताना ज्योतिबाकडे वरदान मागितलं होतं की वर्षातून एकदा नाथा तुमच्या पायाशी माझी जागा असून दे म्हणताना हे काठीचं स्वरूप आहे आणि ही काठी ही पाडव्याला उभी केली जाते। शुद्ध चैत्र पौर्णिमेला ज्योतिबारायाची लाखोच्या संख्येत मोठ्या भक्तिभावानं मिरवणूक काढली जाते, यात्रा केली जाते। महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात यामधून पूर्ण जल्लोषात आणि स्वागतात रायाची पालखी आणि स्वागत केलं जातं। गुलाल धावण्याचं उधळण केले जाते। त्यानंतर आपापल्या घरी काट्या ह्या आपल्या आपल्या घरी येतात। त्याच्यानंतर प्रसाद होतो, कार्यक्रम होतो आणि अक्षय तृतीयेला काठी ही उतरली जाते। असं हे ज्योतिबारायाचं महात्म्य आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज।